आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडावांचं नाव नसतं तेव्हा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यात QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोडसुद्धा नाही आहे. नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 500 कोटी रुपयांच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर देऊन राज्यभरातल्या बड्या ठेकेदारांची आर्थिक फसवणूक करणारं रॅकेट सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या साऱ्या गैरप्रकाराचं कनेक्शन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचं होमटाऊन असलेल्या जामनेरशी निघालं आहे. त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. मंत्री गिरीश महाजनांनी या गंभीर प्रकाराचा जळगावात खुलासा केला. कुंभमेळ्यासाठी ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया सुरू आहे, पण काही कामांची निविदा प्रक्रिया ही ऑफलाईन असल्याचं सांगत ठेकेदारांना गंडा घालणारं एक रॅकेट सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये जामनेरमधील दोघांसह जळगाव आणि धुळ्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या सर्वांनी बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यात पोलीस विभागाशी संबंधित कामांचा तसंच वस्तू पुरवठा करण्याचा उल्लेख केलाय. ज्या बनावट वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत त्यावर भारतीय राजमुद्रा, महाराष्ट्र शासनाचा लामण दिवा इतकंच नाही तर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाने या वर्क ऑर्डर तयार केल्या आहेत. कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेले आणि त्यांनी मला या वर्क ऑर्डर दाखवल्या आहेत. या वर्क ऑर्डर आहेत, त्याच्यावर आणि ते महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचं नाव आहे. ते डिजिटल सही म्हणजे फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडावांचं नाव नसतं तेव्हा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतं, याच्यावर कुठले QR कोडसुद्धा नाही आहे. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच, डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे. पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतो आहे की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? ते म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणजे त्याने मला खूप बरं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, त्या शासनाच्या वर्क ऑर्डर कारण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही कानावर हा विषय टाकला. तिथे CP होते बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांची असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्यासुद्धा कानावर हा विषय टाकलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली आहे, पण पोलीस खात्यामध्ये असं कुठली त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनीसुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनीसुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली सिपिंगकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनीसुद्धा सिपिंगकडे, नाशिक सिपिंगकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि त्या परत त्या 4-5 ऑर्डर ज्या आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत, अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे, त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि अशा बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत, आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे, ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी, IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतं आहे ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन, पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. या प्रकरणात जामनेरमधील दोघांचा सहभाग आहे, त्यामुळं मंत्री गिरीश महाजनांच्या नावाचा गैरवापर तर झाला नाही ना, अशी चर्चा होत आहे. ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच मंत्री महाजन यांनी त्यावर खुलासा देखील करून टाकलाय. माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाही आहे, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे
हे सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे. हे ऑफलाईन आहे, हे ऑफलाईन आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही जामनेरचे आहोत, असं सांगूनही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं पूर्वी पण 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा हे 3 लोक या ठिकाणी सापडलेले आहेत. यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत. मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलतोय की तक्रार दाखल करून आम्ही आता तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करू. हा गैरप्रकार समोर आल्यानंतर आता पोलिसात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या बोगस टेंडरच्या मेळ्यात अजून कोण कोण सहभागी आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येणारच आहे. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.